सन्माननीय उदयजी सामंत साहेब, सन्माननीय भरतजी गोगावले साहेब, सन्माननीय दीपकजी किसरकर साहेब, व्यासपीठावर बसलेले इतर सर्वच मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही कारण का कार्यक्रमाला अगोदरच उशीर झालेला आहे. 3:30 वाजल्यापासून आपण सगळे इकडे जमला, म्हणून माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही. तर सगळे मान्यवर तुमचे होते. वर्धापन दिवस शिवसेनेचा जेव्हा आपल्या संघटनेला 59 वर्ष पूर्ण झाली, त्या वर्धापन दिवशी आपल्या पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय शिंदे साहेबांनी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्याला शिवसेनेचे 2 मंत्री येणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी, पंचायत समित्यांसाठी किंवा इतर सगळ्याच निवडणुकींसाठी त्या त्या जिल्ह्यातल्या संघटनेला, शिवसेनेला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कुठल्या अडीअडचणी असतील त्यासाठी ते स्वतः लक्ष देतील. कारण का निवडणुकीला जास्त दिवस राहिले नाही आणि म्हणून आज सन्माननीय उदयजी असतील, सन्माननीय भरतजी असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेला कसली अडचण होता कामा नाही यासाठी ते दोघं सन्माननीय शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून आपल्या जिल्ह्यामध्ये इकडे आलेले. मी मनापासून त्यांचं स्वागत करतो. आज साहेब आपण जे काही समोर चित्र बघताय हे काय सहज उभं राहिलेलं नाही. यासाठी अनेक खस्ता कार्य लागलेले आहेत, अनेक गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. अनेकांचे मनोगत इकडे आपण ऐकले. आपण काही प्रमाणामध्ये सीट मागितल्या, पण संघटना किती मजबूत आहे, आपण संघटनेमध्ये कुठे आहोत, गावागावामध्ये कुठे आहोत हे बघण्यासाठी आमचे नेते इकडे आलेले. त्याला सगळं माहिती. असं समजू नका की असे झाले, त्याला सगळं माहिती. सामंत साहेब इकडे पालकमंत्री राहिलेले, नाव आणि चेहऱ्याने अनेकांना इकडे ओळखतो. साहेब खरोखरच मागच्या 6 महिन्यामध्ये माझं सोडून द्या, पण बसलेल्या सगळ्यांनी ही संघटना उभी करायला एवढी मेहनत घेतली की त्या मेहनतीला तोड नाही. आज सर्वात जागरूक संघटना म्हणून जर या जिल्ह्यामध्ये कुठली संघटना काम करत असेल तर ती शिवसेना आहे. आम्हाला काही सांगावं लागत नाही. हे सगळं शिंदे साहेबांच्या प्रेमापोटी चाललेलं आहे, शिवसेनेच्या प्रेमापोटी चाललं. आजची गर्दी साहेब आपण बघताय, भूकी नाही केलं कोणी, कारण ते शिवसैनिक म्हणून बसले, शिवसेना म्हणून आले. त्यांना कसली अपेक्षा नसते, त्यांना कसली अपेक्षा नसते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये साहेबांनी सिंधुदुर्ग हे नाटक आत्ताच नाही, वर्षांचं. हे सगळे जिवंत गावागावामध्ये साहेब असेच दिसले तरी प्रत्येक एकदा गावात घुसला तर समोरच्याचा झेंडा घेऊनच परत येतो. झेंडाही ठेवत नाही समोरच्याचा. जीवाभावाची लोक आहे साहेब, मागणारे काही नाही. 6 महिने आम्ही बघतोय साहेब, कोणाला बोलवावी तसं लागलं नाही. सामंत साहेब एक तर कुठूनही दिसतात,
उभे राहिले की स्वतःहून लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, फक्त नजर गेली तो माणूस शिवसेनेमध्ये येतोय, अशी परिस्थिती मागच्या 6 महिन्यामध्ये आपण इथे उभी केली साहेब. याच्यामध्ये मोठं योगदान सन्माननीय आपले मुख्य नेते शिंदे साहेबांचं, त्यांच्या कार्याचं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे 2.5 वर्षामध्ये कार्य केलं, काम केलं, आज त्याचा फायदा साहेब आम्हाला मिळतो. कुठे आम्हाला कन्व्हिन्स करावं लागत नाही की तुम्ही का शिवसेनेमध्ये यावं. शिवसेनेमध्ये गेल्यावरच आपलं काम होईल हे प्रत्येकाला माहीत असल्यामुळे प्रत्येक माणूस शिवसेनेकडे वळतो. आणि म्हणून साहेब आज काय जास्त बोलायला नाही, मी अनेक वेळेला आपल्या समोर बोललेलो आहे. आज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. आज आपण तुम्ही आम्हाला काय द्यायला आलात हे आम्हाला ऐकायचंय. कारण का साहेब, खरोखरच या जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे ना, म्हणजे पक्षाने आमच्या सगळ्यांचं, आमचं सोडून द्या, माझं सोडून द्या, या सगळ्यांचं कौतुकच केलं पाहिजे. एवढं काम या मतदारसंघामध्ये, केसरकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये चालू आहे. या जिल्ह्यामध्ये जे आपण काम बघताय ते गावागावामध्ये, तळागाळापर्यंत आणि सिस्टम बसवली साहेब. नुसतं कोणतरी सांगतोय म्हणून आपण काय करत नाही. सिस्टमॅटिक काम चालू आहे. ज्या जिल्हा परिषदेमध्ये, ज्या पंचायत समितीमध्ये 2-2, 3-3, 4-4 उमेदवार आहेत, आतापासूनच हेरले जात आहेत. विरोधकात आता कोण असेल ते आता काय थोडेच राहिलेत. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, आपल्याला सगळ्यांनाही सांगतो, जे आज जे विरोधक आपल्या समोर, पत्रकारांच्या समोर जे कोण बोलतात ना, त्यापैकी 90% लाभार्थी हे आमच्या उदय सामंत साहेबांचे लाभार्थी आहेत. ते कुठे जाणार आहेत? म्हणून तुम्ही तुमची जागा भक्कम करा. ते कधी येऊ शकतात, लक्षात ठेवा. कोणच तिकडे जे आहेत ना, ते आपल्या रीचच्या बाहेरचे नाहीयेत. ते आता बोलू दे, पण नंतर काय काय बोलतात त्याला महत्व जास्त आहे. आणि म्हणून सांगतो, ही शिवसेनेमध्ये जी रांग लागली आहे ना, मला आता गोगावले साहेब विचारत होते बाजूला, निलेश तो कसा आहे? मला येणार आहे साहेब. अच्छा, मग तो येईल साहेब, सगळे येणार आहेत. तुम्ही काहीच काळजी करू नका. ही जी संघटना आपण उभी करतो ना साहेब, निलेश राणे इथे असावा नसावा, दत्ता सामंत इकडे असावे नसावे, पण ही संघटना पुढची 100 वर्षे टिकली पाहिजे आणि 1 नंबरची संघटना या जिल्ह्यामध्ये राहिली पाहिजे. ह्याच्यासाठी साहेब हा प्रयत्न चाललाय. कोण मंत्री बनावा? मुळीच नाही. आमदारकी राहावी? अजिबात नाही. आणि म्हणून स्पर्धाच नसल्यामुळे साहेब ही जीवाभावाची संघटना आम्ही इथे उभी करू शकलो. फक्त स्पर्धा नसल्यामुळे साहेब, कसली स्पर्धा नाही, फक्त कामामध्ये स्पर्धा आहे. कुठेतरी काम जिंकलं पाहिजे. लोकांना काम अपेक्षित असतं. काम जिंकलं तर संघटना जिंकेल. या एकाच फक्त उद्देशाने आम्ही काम करतोय साहेब. बाकी दुसरा आमच्या मनामध्ये, आम्हाला तो शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे साहेब. झेंडा फडकला आपला शिवसेनेचा. हा जेव्हा टीव्हीवर दिसेल, आपल्या साहेबांना जो आनंद होईल ना साहेब, तो आनंद बघायचा आहे. म्हणून हे सगळं चाललंय, म्हणून ही सगळी धडपड चालली आहे. आणि म्हणून हरला कोण साहेब मला माहित नाही, जिंकली माझी शिवसेनाच पाहिजे, ह्याच्यासाठी ही धडपड चालू आहे. आणि म्हणून आपण सगळे इकडे जमलात. आज आपण आलात. आपण नेहमीच आमच्यावर कृपादृष्टी आपण ठेवलेली आहे. अशीच कृपादृष्टी, अजून कृपादृष्टी आमच्यावर आपण नेहमी ठेवावी. गोगावले साहेब, आपल्यालाही मी सांगतोय, आपल्याकडे पण खारलँड आहे. खारलँड खातं आपल्याकडेही आहे आणि आमच्याकडे भरपूर खारलँडचे जमिनी आहेत. आणि संघटनेमध्ये आपला आवाज आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा ऐकणार आहे असं टीव्हीवर बघून आहोत, पण आज सिंधुदुर्गासमोर आपण बोलणार आहात. म्हणून जास्त वेळ आपल्यामध्ये आणि आमच्या लोकांमध्ये ठेवणार नाही. आपण आलात, परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.